आष्टी विधानसभेतील अनेक पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. ॲडव्होकेट मंजाजीराव भाले पाटील, बाबासाहेब फुले, सारंगधर महाराज, मधुकर निरपणे, विश्वनाथराव भाले पाटील, किरण पाटील, हनीफ कुरेशी, बबन अण्णा मुळे, ज्ञानोबा पारदे, शेख खालिद मेहमूद, विष्णू चव्हाण, कुमार चव्हाण, खूप मोठी यादी आहे. ही सर्व मान्यवर आणि पाथरीचे अनेक सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचबरोबर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक स्नेहल भाकरे, बाबूराव राठोड, अनिल चव्हाण, शेख मुस्ताक, नितीन बोकडे, तेजस काळे, हरिचंद्र रुपवणे, विठ्ठलराव शिंगारे, यादव राठोड, दिनेश भोयर, प्रफुल्ल सोळंके, निरंजन लांजेवार आणि इतर सर्व पदाधिकारी, सगळ्यांची नावं घ्यायला लागलो तर सकाळ होऊन जाईल. त्यामुळे सर्व हे पदाधिकारी जे आज शिवसेनेवर विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये दाखल झालेत, त्यांचं पुन्हा एकदा मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सईद बाईला देखील धन्यवाद देतो. तो नेहमी सगळे सरपंच, नगरसेवक यांचा प्रवेश आपल्या शिवसेनेमध्ये घेत असतो आणि यवतमाळचे आपल्या पदाधिकारी आलेत, आपल्या मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली, त्यांनाही धन्यवाद देतो. शेवटी आता मी आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा आपण 2 वर्षापूर्वी सरकार स्थापन केलं तेव्हापासून 50 आमदार आपल्यासोबत, 13 खासदार आपल्यासोबत आणि त्यानंतर राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यातले, तालुक्यातले, गावातले लोक या ठिकाणी हजारो लाखो लोकांनी प्रवेश केला आणि त्यामुळे आज आपल्याला माहीत आहे की आपण बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलेलं आहे आणि उबाटाच्या लोकांनी काय केलं आपल्याला माहीत आहे की कुठली आघाडी केली ती, काय रे संजय? हा नाही, म्हणजे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध जाऊन काम केलं. जे शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं ते वाकडं तिकडं गणित करून स्वतःच्या स्वार्थासाठी सरकार स्थापन केलं. तेव्हापासून या महाराष्ट्रातली जनता नाराज होती आणि मग 2 वर्षापूर्वी आम्ही उठाव केला, संघर्ष झाला आणि बाळासाहेबांच्या विचारांना आम्ही पुढे घेऊन, आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे घेऊन जाऊ लागलो आणि त्याप्रमाणे आपण काम केलं. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, आता तुम्हीच सांगितलं, काय नाव तुमचं? चक्रधर उगले. त्यांनी सांगितलं लाडकी बहीण आणली, लाडका भाऊ पण आणला, शेतकरी पण आणला, महिलांना गॅस सिलेंडर पण दिले, शेतकऱ्याला मोफत वीज आपण जे पंपानी शेती करतात त्यांना दिले, मुलींचं मोफत शिक्षण आपण केलं. 100% मुलींचं मोफत शिक्षण करणारं पहिलं सरकार आपलं. मुलांना आपण 50% फी देतो. असे अनेक निर्णय आपण घेतले शेतकऱ्यांसाठी. कष्टकरी 1 रुपयात पीक विमा योजना मोदी साहेब 6,000 रुपये वर्षाला द्यायचे, आपण त्यात आणखी 6,000 रुपये टाकले. 12,000 रुपये शेतकऱ्याला परमनंट फिक्स देणारं हे देशातलं पहिलं सरकार आपलं आहे. आणि म्हणून योजना झाल्या, राज्याचा विकास झाला, सगळीकडे कामं सुरू आहेत, पायाभूत सुविधा आपण देतो आणि त्याचबरोबर विकास आणि कल्याणकारी योजना देखील आपण आता बजेटमध्ये सुरू केल्या. एसटीमध्ये मोफत ज्येष्ठांना प्रवेश दिला, महिलांना 50% सवलतीमध्ये प्रवेश दिला. त्यामुळे या सरकारवर हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला पुढं आणण्याचं काम आपलं सरकार करतं आहे आणि म्हणून आपल्याला माहीत आहे सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून हा एकनाथ शिंदे काम करतोय. कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होता, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार. आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो की आपल्या या ज्या योजना ज्या आपण आता निर्णय घेतला आहे याचा 2 इन्स्टॉलमेंट जे आहेत हे राखी पौर्णिमेच्या आधी
आपल्या बहिणींच्या खात्यात आपण जाणार। आपले युवक जे आहेत, जे बेरोजगार युवक आहेत, त्यांना 12वीचा 6,000, डिप्लोमा 8,000, डिग्री 10,000 रुपये स्टायपेंड आहे तो, आणि त्यांना तिथं अप्रेंटिसशिप मिळणार आणि तिथं त्यांना नोकरी मिळणार। म्हणजे या प्रत्येक वर्षात 10 लाख युवकांचं आपण टार्गेट ठेवलं आहे, म्हणजे मुला मुलींचं 10 लाख मोठी संख्या आहे। आणि मग जसा तो नोकरी लागला त्याच्या जागेवर दुसरे येतील, त्यांना हे मिळेल, अप्रेंटिसशिप मिळेल, त्यांना पैसे मिळतील। अशा अनेक योजना आपण केल्या। ती योजना एवढ्या आहेत की वाचायला आपल्याला वेळ पुरणार नाही। आणि म्हणून तुम्ही देखील विश्वास ठेवून सगळेजण इथं आलेला आहात। किती नगरसेवक, काही लोक म्हणतात नेते आले, कार्यकर्ते आले नाही। कोण आहेत? कार्यकर्ते आहेत आपले, सर्व पदाधिकारी आहेत। आणि म्हणून पहिली जी ग्रामपंचायत निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये 7-8 महिन्यापूर्वी झाली ना ग्रामपंचायत, त्या ग्रामपंचायतीमध्ये भाजप नंबर 1, शिवसेना आपली नंबर 2 आणि उबाटा नंबर 6। जर लोकांनी मतदान नसतं केलं तर कसे आले असते एवढे सरपंच, कसे आले असते एवढे सदस्य? आणि झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उबाटापेक्षा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्ती आपला आहे। आपण त्यांच्या समोर 13 जागा लढलो, 13 जागांवर फाईट झाली। त्या 13 पैकी 7 जागा आपल्या शिवसेनेने जिंकल्या, 6 जागा त्यांना मिळाल्या। कोकणामध्ये एकही नाही मिळाली। कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला, एकही जागा कोकणात मिळाली नाही। संभाजीनगर, औरंगाबाद तिथला खासदार आपला निवडून आला, उबाटाचा 3ऱ्या नंबरला गेला। म्हणजे खरी शिवसेना कोण ते लोकांनी या लोकसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे। आपल्या 2-4 सीट अशा गेल्या, त्या आपल्या थोड्याशा कॅल्क्युलेशनमुळे, म्हणजे आता त्याच्यात मी काही जात नाही, पण आपल्या डबल डिजिटमध्ये आपला आकडा आला असता, 11-12 जागा आपल्या आल्या असत्या। परंतु ठीक आहे, 7 जागा, आपण 3rd लार्जेस्ट पार्टी आहे आपण देशामध्ये, NDA मध्ये। आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतो की हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे की शिवसेना धनुष्यबाण, बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांचे विचार आपण पुढे घेऊन चाललेलो आहे। आणि म्हणूनच लोक येतात। प्रवेश आता वाजले बघा, 1 वाजले, 1 वाजेपर्यंत कोण थांबतो का कधी? कुणाला पडली आहे? 2 दिवसापासून तुम्ही थांबले, याचा अर्थ काय की एक विश्वास तुम्ही लोकांनी दाखवलेला आहे। आणि तुम्हाला माहीत आहे एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो। कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट, एकदा शब्द दिल्यानंतर माझं परत फिरणं नसतं। आणि म्हणूनच तर 2 वर्षापूर्वी सरकार सोडून दिलं, आम्ही सरकारच्या बाहेर पडलो। मंत्री असताना आम्ही सगळे लोक सोडून दिलं, काय होणार आम्हाला काय माहीत होतं। परंतु जनता आणि आशीर्वाद, बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा, यामुळे या राज्याचा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला, हा इतिहास आहे। आणि त्याची नोंद फक्त देशाने नाही, जगभरातल्या 33 देशांनी घेतली। कोण आहे बाबा हा एकनाथ शिंदे, एवढं सगळं पलटवणारा? तर मी पलटवलं काय? मी एकट्याने नाही, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वादामुळे एवढा मोठं काम, एवढा मोठं कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम करेक्ट झाला, तो म्हणजे त्याची नोंद झाली इतिहासामध्ये। आणि म्हणून पाथरी विधानसभा मतदारसंघ जो आहे, तुमची इच्छा आहे की पाथरी मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यायला पाहिजे। मी नक्की शिवसेनेकडे तो पाथरी मतदारसंघ या ठिकाणी घेईन। आणि मला माहीत आहे सगळं, काम करणारा कार्यकर्ता पुढे जातो। आमच्या मुलांनी सांगितलं, खासदार श्रीकांत शिंदे यांनी, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा। आणि म्हणून तुम्हाला माहीत आहे सगळे 7 खासदारपैकी 6 खासदार श्रीकांत शिंदे यांना सांगत होते याला मंत्री करा, मला सांगत होते त्याला मंत्री करा, पण मी श्रीकांतला मंत्री नाही केला, आपल्या ज्येष्ठ जो खासदार आहे त्याला मंत्री केलं। त्यामुळे आपल्या पक्षाचं ध्येय धोरण एकदम बिलकुल साफ आहे, जो काम करेल तो पुढे जाईल, जो लोकांची सेवा करेल तो पुढे जाईल, जनतेच्या मनामध्ये उतरेल तो पुढे जाईल। आणि त्यामुळे तुम्हाला मी एवढंच सांगतो, काम करा, बाकी माझ्यावर सोडा। आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मी
खूप खूप तिथं तो भाजपची सीट होती ना ती आता आपल्याला आपल्याकडे तिकडे आपल्या सीट दोन वेळा आपल्याकडे होती आणि म्हणून नाही ना, हां एकदा पण नाही. त्यामुळे मग आपल्याला ती जागा आपण घेऊ आणि शेवटी आपल्याला निवडून येणं हा क्रायटेरिया आहे, बरोबर आहे. त्यामुळे निवडून येणार कोण, तू आता ते नाव घेतो कुठे, आता आचारसंहिता लागेल. आणि म्हणून मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्यांना. आणि एवढ्या उशिरापर्यंत आपण थांबले, आपलं मनापासून अभिनंदन. सईदभाईचं अभिनंदन, त्यांनी एवढी मेहनत करून सगळे रोज त्याचा प्रवेश चालू आहे, त्यालाही शुभेच्छा, धन्यवाद. संजय राठोड यांनाही शुभेच्छा, सगळ्यांना शुभेच्छा. सगळे जुने जाणते लोक आहेत, आपले महाराज आहेत, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपलं सरकारचं जे काम आहे ते आता लोकांपर्यंत पोचवा, सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचवा, तर खऱ्या अर्थाने लोकांना कळेल की आपल्यासाठी हे सरकार आहे, आपल्यासाठी योजना देणारं सरकार आहे. आणि म्हणून खूप खूप आप देख रहे हैं मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज़। किसी भी न्यूज़ या विज्ञापन के लिए आप हमारे स्क्रीन पर दिए नंबर पर कांटेक्ट करें और हमारे मुख्य संपादक मिर्ज़ा इदरीस बेग को कांटेक्ट करें। इसी तरह के जनता के मुद्दे उठाने के लिए हमारे हाथ मजबूत कीजिए, सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए, क्योंकि आपकी आवाज़ हम सरकार तक पहुंचा सकते हैं। धन्यवाद।